कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीची आत्महत्या। आरोपी विशाल गवळीने तळोजा जेलमध्ये लावला गळफास। अमित शहांसोबतच्या बैठकीमध्ये शिंदेंची अजित पवार आणि अर्थ खात्यासंदर्भात नाराजी। आमच्या फाईल्स मंजूर होत नाहीत, शिंदेंची तक्रार। तर एकनाथ शिंदेंसोबत माझे संबंध चांगले, शहाही मला काही बोलले नाहीत, दादांचं स्पष्टीकरण। संभाजीनगर महापालिकेच्या कार्यक्रमाला लेट पोहोचल्यामुळे मंत्री संजय शिरसाट आणि अतुल सावेंमध्ये तू मेमे। खैरे साहेब होऊ नका, शिरसाटांना सावेंच्या कानपिचक्या। मानापमान नाट्यामुळे पालिका आयुक्त बेजार। महापालिका निवडणुकांअगोदर मराठी विरुद्ध उत्तर भारती मुद्दा तापणार। एक भैया संसदेमध्ये मनसेवर बंदी घालण्याची मागणी करतो आणि महाराष्ट्रातील 48 खासदार गप्प बसतात। अशा मराठी खासदारांचा धिक्कार। मनसेकडून मुंबईमध्ये बॅनरबाजी। जळगावमधील कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटलांचा शिक्षक आणि विद्यार्थ्यांना अजब सल्ला। आम्ही जसे पक्षाचे लोक फोडतो तसे तुम्ही इंग्रजी शाळेचे विद्यार्थी फोडा। मंत्री महोदयांच्या फोडाफोडीच्या सल्ल्याची सगळीकडे चर्चा। पुण्यामधील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर आता मंगेशकर सूर्या आणि मणिपाल हॉस्पिटलमधील उपचारांची ससूनच्या समितीकडून चौकशी। डॉक्टरांकडून निष्काळजीपणा झाला का, गर्भवतीला दिलेले उपचार योग्य होते का, याचा सुद्धा तपास होणार। बदलापूरमधील अत्याचार प्रकरणाची कल्याणमध्ये पुनरावृत्ती। आश्रम शाळेमधील 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार। जिल्हा महिला बालकल्याण समितीकडून शाळेच्या पाहणीदरम्यान धक्कादायक प्रकार समोर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त राज्य सरकारकडून टूर सर्किट सहलीचं आयोजन। आंबेडकरांशी संबंधित ठिकाणांचा 14 आणि 15 एप्रिलला मोफत दर्शन। राज्य सरकारच्या बाईक टॅक्सी योजनेला रिक्षा संघटनांचा विरोध। बाईक टॅक्सीमुळे आमची उपजीविका धोक्यात, निर्णय रद्द करा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, रिक्षा संघटनांचा इशारा। आणि आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार आणि हार्बर रेल्वेच्या कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक। पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक नाही।